वाले ऐसा कुछ बोले थे नहीं ना? ना कुछ नहीं। वेलकम टू लेह लद्दाख। उधर उधर ले का लिखा होगा ना वो साइड. काल अमरनाथ यात्रा झाली आणि आता आम्ही जोजिला पास क्रॉस केलाय आणि आता आम्ही आलो आहोत लेह मध्ये. सो वेलकम टू लेह लडाख. अमरनाथ यात्रा झाल्यानंतर आमच्याकडे एक दिवस स्पेअर मध्ये होता. सो आराम करण्याऐवजी आम्ही कारगिलला निघालो. कारगिल मधील मुख्य आकर्षण म्हणजे कारगिल वॉर मेमोरियल. बालताल बेस कॅम्प पासून साधारण 65 किलोमीटरवर कारगिल वॉर मेमोरियल लागतं. हे मेमोरियल म्हणजे 1999 मध्ये कारगिलला झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या विजयाचं प्रतीक आहे. या युद्धात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाची आठवण येथे जपून ठेवली आहे. याच आठवणी दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो. श्रीनगर लडाखला जोडणाऱ्या NH-1A वरून जाताना इथले लँडस्केप्स आपलं मन मोहून टाकतात. हाय अल्टिट्यूडवर साधारण 2 महिने हे युद्ध चाललं. लडाख आणि सियाचीनला भारतापासून तोडण्यासाठी पाकिस्तानचा हा प्रयत्न होता, जो इंडियन आर्मीच्या ऑपरेशन विजय आणि एअर फोर्सच्या ऑपरेशन सफेद सागरमुळे पूर्ण नाही झाला आणि हे युद्ध भारताने जिंकलं. जोजिला पास, मटायन, टोलोलिंग, झिरो पॉइंट, द्रौपदी कुंड, द्रास मार्केट, द्रास असे स्पॉट बघत आपण शेवटी पोहोचतो ते वॉर मेमोरियलला. वॉर मेमोरियलमध्ये आपण विजय पथ, विजयन हेलिपॅड, द वॉल ऑफ रिमेंबरन्स, अमर जवान ज्योती, म्युझियम, वेपन्स, टोलोलिंग आणि टायगर हिल पॉइंट असं आणि यासोबत खूप काही पाहू शकतो. विजय पथच्या दोन्ही बाजूला आपल्याला ब्लॅक स्टोन स्टॅच्यूज बघायला मिळतात, ज्यावर त्या जवानांचं या युद्धामधलं कॉन्ट्रीब्युशन मेन्शन केलेलं आहे. जसं की कॅप्टन विक्रम बत्रा, द फियरलेस शेरशाह who recaptured .5140 and .4875, कॅप्टन मनोज कुमार पांडे, हँड टू हँड कॉम्बॅट हिरो ॲट खालुबार आणि असे बरेच काही. या युद्धामध्ये वापरलेले वेपन्स सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात, जसं की ही बोफोर्स गन आणि इंडियन एअरफोर्सने वापरलेलं MiG-21. या वीरभूमीमध्ये वीरमरण आलेल्या प्रत्येक जवानाची आठवण येथे जपून ठेवली आहे. म्युझियममध्ये फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये, पण तिथे प्रत्येक बटालियनचे लोगोज, वेपन्स, रेडिओज, पाकिस्तानी वेपन्स, इंडियन आर्मीच्या जवानांचे शेवटचे युनिफॉर्म्स, वॉचेस, वॉलेट्स आणि त्यांनी त्यांच्या फॅमिलीला लिहिलेली शेवटची पत्र आपल्याला वाचायला मिळतात. पाकिस्तानी आर्मीचे बंकर, संगर, सेंट्री पोस्ट, इग्लू शेल्टर कसे होते ते सुद्धा आपण इथे बघू शकतो. आणि हे पाकिस्तानचे असल्यामुळे यावर त्यांचा इन्व्हर्टेड फ्लॅग बघायला मिळतो. असे बंकर्स आणि संगर टायगर हिल कॅप्चर केल्यावर पाकिस्तानी आर्मीने तिथे बनवले होते. या हेलिपॅडला राजपुताना रायफल्सचे कॅप्टन विजयंत थापर यांचं नाव दिलं गेलं आहे, ज्यांना नॉल्टच्या युद्धामध्ये वीरमरण आलं. पुढे जाऊन भारतीय सरकारने त्यांना मरणोत्तर वीरचक्र देऊन सन्मानित केलं. इंडियन एअरफोर्सने ऑपरेशन सफेद सागरमध्ये वापरलेलं MiG-21 2013 मध्ये येथे इन्स्टॉल केलं, जे आज सुद्धा आपण पाहू शकतो.
हाय अल्टिट्यूडवर लढल्या गेलेल्या जगातल्या काही मोजक्या युद्धांपैकी एक म्हणजे कारगिल वॉर. या युद्धाच्या आठवणी येथे जपल्या आहेत. याचा प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यायलाच पाहिजे. तर मग तुम्ही कधी भेट देताय